मागच्या लेक्चरमध्ये किंवा मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं ग्रामपंचायतची रचना. आता आपण पाहणार आहेत ग्रामपंचायतचा वहिवट आणि कारभार कशा प्रकारे चालतो. ग्रामपंचायतचा सरपंच आणि सभ्य मिळून गावाच्या विकासाच्या कामाविषयी ठराव करून गावाच्या विकासाची कामं नक्की करतात. तर गावाच्या ग्रामीण पातळीवर जे सरपंच आणि सभ्य निवडून आलेले असतात, गाव पातळीवरील झालेल्या निवडणुकीद्वारा जे सरपंच आणि सभ्य निवडून आलेले असतात त्याद्वारे त्या गावाच्या विकासाची कामं ही ठराव करून केली जात असतात. सरकारकडून तलाठीसह मंत्रीची नेमणूक करण्यात येते. ते वहिवटी कार्य सांभाळतात, कर वसूल करण्याचे काम करतात. ग्रामपंचायतचा अहवाल, पत्रक आणि अंदाजपत्रक तयार करून त्यांचे हिशोब ठेवण्याचं काम करते. ग्रामपंचायतच्या कार्यालयाला ग्राम सचिवालय म्हणूनही ओळखलं जातं. तर गावातील लोक निवडणुकीद्वारा सभ्य निवडून आणि त्या सभ्यांमधून सर्वांच्या मताने एक व्यक्ती हा सरपंच म्हणून निवडला जातो. तर हे सभ्य आणि सरपंच दोघंही मिळून गावाच्या विकासासाठी ठराव करून गावाची कामं करीत असतात. तर सरपंच आणि सभ्यांसोबत सरकारद्वारा तलाठीसह मंत्रीची नेमणूक करण्यात येते. तलाठीसह मंत्री हा सरकारी माणूस असतो, सरकारी व्यक्ती असतो, जो कुठल्याही प्रकारच्या निवडणुकी न लढता एक प्रकारे त्या ठिकाणी सरकारद्वारा नेमणूक करण्यात येत असते आणि तो व्यक्ती या संपूर्ण ग्रामपंचायतचा कारभार सांभाळत असतो. या तलाठी सहमंत्रीजवळ गावातील कर वसूल करण्याची कामं, ग्रामपंचायतचा अहवाल, पत्रकं, अंदाजपत्रकं तयार करून आणि हिशोब ही गावामध्ये विकासाची कामं करण्यासाठी किती पैसा लागला, किती पैसा अजून ग्रामपंचायत जवळ आहे त्याचा सर्व हिशोब ठेवण्याचं काम सरकारद्वारा नेमणूक करण्यात आलेल्या तलाठी सहमंत्रीद्वारा होत असतात. ग्रामपंचायतच्या कार्यालयाला ग्राम सचिवालय म्हणूनही ओळखलं जातं. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाची साधनं ही ग्रामपंचायतमध्ये जो विकासाची कामं केली जातात, सवलती लोकांच्यासाठी उभी केली जातात, तर लोकांसाठी उभी करण्यात आलेली ही सवलतं पूर्ण करण्यासाठी लागणारा पैसा ग्रामपंचायतमध्ये कशा रीतीने येतो किंवा ग्रामपंचायतला कशा प्रकारे आर्थिक त्या ठिकाणी आवक होते किंवा आर्थिक पैसा मिळतो, त्यासाठी विशिष्ट प्रकारची साधनं ही ग्रामपंचायतच्या उत्पन्नाची असतात. त्यामध्ये दिला आहे पाण्यावरील कर. तर गावातील प्रत्येक घरामध्ये घरपोच पाणी हे नळाद्वारे पोचवले जातं. तर त्या पाण्या पोचवण्याच्या सुविधाबद्दल वर्षातून एक वेळा हे पाण्यावरील कर द्यावा लागत असतो. गावात जी स्वच्छता ठेवली जाते त्या स्वच्छतेबद्दल गावामधून त्या ठिकाणी कर एकत्र करून दिला जात असतो. मिळकतीवरील कर, जी पण गावामध्ये प्रॉपर्टीज आहे, प्लॉट आहेत, घरं आहेत किंवा त्या सर्व ज्या पण हक्काची प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टीवर सुद्धा कर दिला जातो. गावात असणारी दुकानं, त्या दुकानांचाही कर हा ग्रामपंचायतीमध्ये दिला जात असतो. याशिवाय ग्रामपंचायतला
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून सुद्धा अनुदान मिळत असतं. तर आपण पाहू शकतो गावातील लोकांद्वारा वर्षाला एक वेळा कर देऊन पाण्यावरील, स्वच्छतेवरील, मिलकतीवरील आणि दुकानावरील कर हा ग्रामपंचायतमध्ये जमा केला जात असतो. आणि बऱ्याचशा वेळेस राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे सुद्धा या ग्रामपंचायतमध्ये अनुदान देत असतात. पंचायतची जी कार्य आहेत ते पहिलं कार्य आहे घरांचा क्रमांक देणे. गावामध्ये जी घरं असतात ती वेगवेगळ्या अस्तव्यस्त असल्यावर त्यांना योग्य क्रमांक देऊन घर नंबर निर्धारित करणे, गावातील घरांची संख्यांची मोजणी करणे आणि त्यांना योग्य क्रमांक देण्याचं कार्य ग्रामपंचायतद्वारा होत असतं. तसेच घरातील वापरासाठी आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा ग्रामपंचायत करते. गावातील रस्ते बनवण्याचं कार्य ग्रामपंचायत करवीत असते. गावातील रस्ते स्वच्छ करणे आणि घाण पाण्याची विल्हेवाट करणे हे दोघंही कार्य ग्रामपंचायतद्वारा होत असतात. तसेच गावातील जी सार्वजनिक मालमत्ता आहे जसं मंदिरं, बाग बगीचे, पुस्तकालय, शाळा या सर्वांची देखभाल करणे, त्यांचा सांभाळ करण्याचे कार्यही हे ग्रामपंचायत करीत असते. गावात आरोग्यविषयक देखभाल, गावातील लोकांचं आरोग्य चांगलं राहावं, टिकून राहावं त्यासाठी सुद्धा सांभाळ ही ग्रामपंचायत करत असते. गावातील रोडांवर, गल्ल्यांमध्ये दिवे लावणे म्हणजे लाईटची व्यवस्था करणे, गावातील प्राथमिक शिक्षण सहित शिक्षण सुविधा जागरूकता आणि प्रसार करणे, ग्रामविकासाचे आयोजन करणे, गावाच्या शेतातील पिकांची देखभाल आणि कुरणांची देखभाल करणे, तसंच गावातील भूमी आलेखांचं अभिलेखांची देखभाल करून जन्म मृत्यू रजिस्टरमध्ये नोंद करण्याची या प्रकारची सर्व कामं ही ग्रामपंचायत करीत असते. तर आपण पाहिलं ग्रामपंचायतचा वहिवाट आणि ग्रामपंचायतची कार्य. आता आपण पाहू ग्रामसभा. तर ग्रामसभा काय? तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण भाषेत सांगितले तर ग्रामसभा म्हणजे गावातील लोकांना एकत्र करणे, सर्वांना बोलविणे, सर्वांना एकत्र करणे. ग्रामसभा ही गावाची विधानसभा सारखीच आहे. गावात राहणाऱ्या प्रौढ वयातील सर्व सदस्यांना ग्रामसभेचे सदस्य मानले जाते. त्यांना ग्रामसभेमध्ये उपस्थित राहण्याचा, मतदान करण्याचा किंवा कोणताही प्रस्ताव ठेवण्याचा अधिकार आहे. तर ग्रामसभा म्हणजे गावातील लोकांना एकत्रित करण्याची एक प्रकारची सभा, ज्यामध्ये गावातील जे वयोवृद्ध व्यक्ती आहे, प्रौढ व्यक्ती आहे, या सर्व प्रौढ आणि वयोवृद्ध व्यक्तींना या गावामधील ग्रामसभेमध्ये विशेष स्थान असतं. या वयोवृद्ध प्रौढ व्यक्तींना ग्रामसभेमध्ये मतदान करण्याचा आणि स्वतःचा प्रस्ताव मांडण्याचा अधिकार असतो. ग्रामपंचायतने एका वर्षात कमीत कमी 2 वेळा ग्रामसभेचं आयोजन केलं पाहिजे, अनिवार्य आहे. ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. अगोदरच माहिती करून ग्रामसभेची बैठक घेण्यात येते, ज्यामध्ये तालुका आणि जिल्हा स्तरावरून अधिकारी उपस्थित राहतात. तसेच गावात सेवा करणारे सरकारी कर्मचारी पण उपस्थित राहतात. तर आपण पाहिलं ग्रामसभेमध्ये गावातील सरकारी कर्मचारी, सरकारी अधिकारी, जिल्हा आणि तालुका लेवलवरील स्तरावरून आलेले अधिकारी पण हे ग्रामसभेमध्ये भाग घेत असतात. ग्रामसभा भरवण्या अगोदर गावातील लोकांना सूचना देण्यात येते. तारीख, वार आणि वेळ नक्की करण्यात येतो. त्याप्रमाणे त्या ग्रामसभेमध्ये लोक स्वतःचा वेळ काढून स्वतःचे प्रश्न आणि समस्या त्या ग्रामसभेमध्ये व्यक्त करीत असतात आणि मग त्या प्रश्न आणि समस्यांचं निराकरण या गावातील लोकांद्वारा
ग्रामपंचायतीद्वारा होत असते. ग्रामपंचायतने करण्यात येणाऱ्या विकासाच्या कामांना अग्रताक्रम निश्चित करण्यात येतो. गावाचे प्रश्न जसे की गावाचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, ग्राम स्वच्छता, लाईटची सुविधा, शिक्षण आणि आरोग्याची सुविधा वगैरेची चर्चा होते. जे वरील प्रश्न दिलेत आपण कोणकोणती कामं करतात, तर त्या कामांमध्ये त्याप्रमाणे कोणत्या कामाला किती महत्त्व आहे, तर त्याप्रमाणे अग्रताक्रम हा गावातील विकासाच्या कामांना देण्यात येत असतो. ग्रामसभेच्या प्रत्येक सभासदाने जागृत राहून ग्रामसभेत आवश्यक उपस्थिती दिली पाहिजे. गावाचे प्रश्न आणि विकास कामांची चर्चा झाली पाहिजे. तरच गावाला पारदर्शक वहीवट मिळेल आणि ग्रामसभेचा उद्देश यशस्वी होईल. तर ग्रामसभेचा जो उद्देश आहे तो यशस्वी करण्यासाठी, गावातील वहीवट पारदर्शक करण्यासाठी ग्रामसभेमध्ये गावातील प्रत्येक सभासदाने जागृत राहून ग्रामसभेत आवश्यक उपस्थिती दिली पाहिजे. तरच ते स्वतःच्या प्रश्नांचं निराकरण हे ग्रामसभेमध्ये करू शकतात. सरपंच आणि तलाठी कम मंत्र्याची मुलाखत घ्या. या ठिकाणी आपल्याला एक प्रोजेक्ट वर्क दिलेला आहे, प्रवृत्ती दिलेली आहे, ज्याची माहिती गोळा करा. तुमच्या गावाची वस्ती आणि गावातील स्त्री पुरुष मतदारांची संख्या किती आहे ते जाणून घ्या. तुमच्या गावात एकूण किती वॉर्ड आहेत, किती सभासद आहेत, महिला सभासदांची यादी तयार करा. तुमच्या गावातील ग्रामपंचायतीद्वारा केलेल्या विकासाच्या कार्याचीही नोंद बनवा किंवा यादी बनवा. आता समरस ग्रामपंचायत काय त्याविषयी आता जरा समजून घ्या आपण. तर ग्रामपंचायतीची रचना निवडणुकीशिवाय सर्वसंमतीने बिनविरोध होते. तशा ग्रामपंचायतीला समरस ग्रामपंचायत असे म्हणतात. म्हणजे गावातील लोक निवडणूक न करता सर्वांच्या सर्वसंमतीने निवडणुकीशिवाय पुन्हा ग्रामपंचायतची रचना करण्यात येत असेल तर त्या ग्रामपंचायतीला समरस ग्रामपंचायत असे म्हणतात. गावात एकजूट, सहकार्य, सुमेळ, सुसंवाद टिकून राहावा, त्या रीतीने स्थानिक प्रजा विकासात भाग घेईल. त्या हेतूने गुजरात राज्यामध्ये ऑक्टोबर 2001 मध्ये पंचायत ग्राम गृहनिर्माण आणि ग्राम विकास विभागाद्वारे ही योजना अंमलात आणली. ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली तर सरकारद्वारे गावाच्या विकासासाठी विशिष्ट अनुदान देण्यात येते. या अनुदानाचा उपयोग ग्रामसभा निश्चित करेल त्याप्रमाणे विकासाच्या कामासाठी करण्यात येतो. जर ग्रामपंचायत महिला समरस झाली म्हणजे की सरपंच सहित सर्व सभ्य महिला बिनविरोध निवडल्या तर विशिष्ट अनुदान देण्यात येते. पहिल्या वेळी, दुसऱ्या वेळी, तिसऱ्या वेळी आणि सतत चौथ्या वेळी समरस ग्रामपंचायत झाली तर विकासाच्या कामासाठी विशेष अनुदान सरकार देते. सरकारद्वारे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमुळे गावात कुणाचं मन दुखावलं जाऊ नये, शत्रुत्व निर्माण होऊ नये, त्यासाठी ही योजना जाहीर केली आहे. तर समरस ग्रामपंचायत होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी गावातील लोकांना एकजूट राहणं, सर्वांना एकमेकांचे सहकार्य करणे, सुमेळ सुसंवाद टिकून राहावा, या उद्देशाने गुजरातमध्ये ऑक्टोबर 2001 मध्ये समरस ग्रामपंचायत ही योजना अंमलात आली. आणि या योजनेद्वारा ज्या ज्या गावांमध्ये समरस ग्रामपंचायत असेल त्या त्या गावांना सरकार विशेष वेगळं अनुदान हे देत असतं. आणि त्या विशेष वेगळ्या अनुदानाद्वारे गावातील विकासाची कामंही होत राहतात. तर अशा प्रकारे आपण ग्रामपंचायतची रचना, ग्रामपंचायतचा वहीवट कारभार, ग्रामपंचायतची उत्पन्नाची साधनं, कोणकोणती कामं ग्रामपंचायत करीत असते, ग्रामसभा काय, ग्रामसभा कशा प्रकारे भरवली जाते आणि ग्रामसभेमध्ये कोणकोणत्या कामांना अग्रताक्रम दिला जातो, या सर्वांची माहिती आपण या पिरियडमध्ये आता पाहिलेली आहे. सर्वांनी खास करून व्हिडिओ लेक्चर जे पाठवले जातात रेकॉर्डिंग करून ते वारंवार पाहायचे, पुस्तकातील पाठाचं वाचन करायचं आहे आणि वहीमध्ये सुद्धा स्वाध्याय सोडवायचा आहे. अशा रीतीने आपला अभ्यास सतत चालत राहील.
आणि आपल्याला सदैव अलर्ट राहून नियमित रूपाने अभ्यास करीत राहायचा आहे.